मुंबई वेगाची, स्वप्नांची आणि संधीची नगरी. पण या शहराचा श्वास जिथे अडकतो तो भाग म्हणजे तिचे रस्ते. आणि आज त्या रस्त्यांवर उभा ठाकलेला सर्वात मोठा प्रश्न म्हणजे फेरीवाले. हा फक्त गर्दीचा किंवा अडथळ्यांचा मुद्दा नाही आहे, तर तो कायद्याच्या अंमलबजावणीचा, प्रशासनाच्या क्षमतेचा आणि सामान्य माणसाच्या जगण्याचा हक्काचा प्रश्न बनला आहे. तुम्ही पाहत आहात न्यूज डंका आणि आता आपण पाहत आहोत एक सखोल, डोळे उघडणारा आढावा मुंबईतील फेरीवाला प्रश्नाचा. मुंबईतील गजबजलेल्या रस्त्यांपासून ते प्रमुख चौक, रेल्वे स्थानक परिसर आणि बाजारपेठांपर्यंत गेल्या काही वर्षात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते: फेरीवाल्यांची झपाट्याने वाढ. स्थानिक नागरिक उघडपणे सांगतात की या वाढीत परप्रांतीयासोबतच काही संशयित बांगलादेशींचाही समावेश असू शकतो. लॉकडाऊननंतर अचानक वाढलेली संख्या सुरुवातीला थोडी वाटणारी, पण साखळीच्या स्वरूपात पसरलेली दिसते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या फेरीवाल्यांवर ना पोलिसांचा धाक दिसतो, ना महापालिकेची भीती. त्यामुळे एक मोठा प्रश्न उभा राहतो: यांना संरक्षण कोण देत आहे, यांच्या मागे कोण उभं राहत आहे? हा मुद्दा इथेच थांबत नाही. स्थानिक मराठी फेरीवाले जे पिढ्यानपिढ्या हा व्यवसाय करत आले आहेत, त्यांच्यावर कारवाई होत असल्याची भावना आहे. आणि त्याचवेळी नवीन, अनधिकृत आणि संशयित फेरीवाले निर्धास्तपणे व्यवसाय करताना दिसतात. हा दुजाभाव आहे का? हा प्रश्न केवळ भावनिक नाही आहे, तर तो प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर थेट परिणाम करणार आहे. मात्र इथे गोष्ट स्पष्ट ठेवली पाहिजे: न्यायालयाने अधिकृतपणे बांगलादेशी फेरीवाले आहेत असं कुठेही नमूद केलेलं नाही आहे. पण नागरिकांकडून व्यक्त होणाऱ्या संशयाची चौकशी करणं ही प्रशासनाची जबाबदारी आहे आणि ती टाळता येणार नाही आहे. या संपूर्ण साखळीचा विचार करताना आणखी एक आरोप वारंवार स्थानिक पातळीवर ऐकायला मिळतो, आणि तो म्हणजे काही संशयित फेरीवाले हे जवळच्या मशिदी, मदरसे किंवा धार्मिक ठिकाणांच्या आसपास राहतात किंवा तात्पुरती व्यवस्था करून तिथेच थांबतात, असा दावा काही नागरिकांकडून केला जातो. विशेषतः गर्दीच्या भागांमध्ये जिथे अशा संस्था मोठ्या प्रमाणावर आहेत, तिथे हा मुद्दा अधिक ठळकपणे मांडला जातो. मात्र इथे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा एक आरोप आणि स्थानिक पातळीवर व्यक्त होणारा संशय आहे. यावर सर्वत्र लागू होईल असा कोणताही अधिकृत निष्कर्ष किंवा सार्वत्रिक पुरावा समोर आलेला नाही आहे. त्यामुळे या मुद्द्याकडे अतिशय जबाबदारीने आणि संतुलित दृष्टिकोनातून पाहणं आवश्यक आहे. तरी नागरिकांकडून उपस्थित होणाऱ्या या शंकांमागचं कारण समजून घेणं गरजेचं आहे. मुंबईसारख्या शहरात राहण्याचा खर्च प्रचंड आहे. अशा परिस्थितीत जे लोक नवीन येतात किंवा कमी उत्पन्नावर जगतात, ते स्वस्त किंवा तात्पुरत्या राहण्याचा पर्यायाचा शोध घेतात. काही वेळा धार्मिक स्थळांच्या परिसरात मोफत किंवा कमी खर्चात निवारा मिळतो, अशी धारणा लोकांमध्ये असते. त्यामुळे अशा ठिकाणी गर्दी वाढल्याचं चित्र दिसतं आणि त्यातूनच अशा प्रकारचे आरोप पुढे येतात. पण याच ठिकाणी प्रशासनाची भूमिका निर्णायक ठरते. जर कोणत्याही ठिकाणी, मग ते धार्मिक असो किंवा खाजगी असो किंवा सार्वजनिक, नियमबाह्य पद्धतीने मोठ्या प्रमाणात लोक राहत असतील, तर त्याची पडताळणी करणं, सुरक्षा आणि कायद्याच्या दृष्टीने तपास करणं ही स्थानिक प्रशासन आणि पोलिसांची जबाबदारी आहे. कारण हा प्रश्न शेवटी एका समुदायाचा नाही, तर शहराच्या व्यवस्थेचा आहे. जर राहण्याच्या, ओळख पडताळणीच्या आणि स्थलांतराच्या यंत्रणामध्ये पोकळी राहिली, तर अशा शंका आणि आरोप निर्माण होणारच. आणि म्हणूनच या सगळ्या मुद्द्यांचा मूळ उपाय आहे कडक, पारदर्शक आणि भेदभावमुक्त अंमलबजावणी. दरम्यान या संपूर्ण परिस्थितीत आणखी एक गंभीर आणि थेट परिणाम करणारा मुद्दा समोर येतो. तो म्हणजे फेरीवाल्यांकडून होणाऱ्या मारहाणीचा प्रकार. मुंबईतील अनेक ठिकाणी असे प्रकार घडल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत, जिथे पादचारी, स्थानिक नागरिक किंवा काही वेळा महापालिकेचे कर्मचारी आणि पोलीस यांनाही विरोध करताना धक्काबुक्की, धमक्या किंवा थेट मारहाणीचा सामना करावा लागला आहे. काही ठिकाणी रस्त्यांवरून चालणाऱ्या नागरिकांनी अडथळ्याबद्दल विचारणा केली, तर त्यांना उलट सुनावलं गेलं, ढकललं गेलं, अशी उदाहरणंही पुढे आली आहेत. हे प्रकार केवळ कायद्याचं उल्लंघन नाही आहेत, तर शहराच्या सुरक्षिततेसाठी धोक्याची घंटा आहे. कारण जेव्हा रस्त्यावरच कायद्याचा धाक उरत नाही, तेव्हा सामान्य माणसाचा आत्मविश्वास डळमळतो. हा प्रश्न केवळ अतिक्रमणाचाच राहत नाही, तर तो कायदा सुव्यवस्थेचा बनतो. या सगळ्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या सुरक्षेचाही एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. कारण जेव्हा शहरातील सार्वजनिक जागांवर मोठ्या प्रमाणावर अनियंत्रित गर्दी वाढते, ओळख पडताळणीसाठी ठोस व्यवस्था नसते आणि नियमांची अंमलबजावणी सैल ठरते, तेव्हा हा मुद्दा केवळ अतिक्रमणाचा राहत नाही, तर तो थेट सुरक्षेचा बनतो. शहरात कोण व्यवसाय करतंय, कुठून आलंय, त्याची नोंद आहे का, हे मूलभूत प्रश्नच अनुत्तरित राहतात. आणि जर या गोष्टीकडे वेळेत लक्ष दिलं नाही, तर भविष्यात याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे फेरीवाला प्रश्नाकडे केवळ उपजीविकेच्या दृष्टीने नाही, तर शहराच्या एकूण सुरक्षेच्या दृष्टीने पाहणे तितकंच गरजेचं आहे. याच ठिकाणी एक अत्यंत संवेदनशील आणि दुर्लक्षित झालेला मुद्दा समोर येतो, आणि तो म्हणजे मराठी स्थानिक फेरीवाल्यांचा. मुंबईत अनेक असे फेरीवाले आहेत जे गेल्या 3-4 पिढ्यांपासून हा व्यवसाय करत आहेत. त्यांचं आयुष्य, त्यांची ओळख आणि त्याचा उदरनिर्वाह सगळं काही या रस्त्याशी जोडलेलं आहे. पण आज त्यांच्याच बाबतीत अन्याय होत असल्याची भावना मोठ्या प्रमाणावर व्यक्त केली जाते.
स्थानिक पातळीवर असा आरोप केला जातोय की जिथे वर्षानुवर्षे व्यवसाय करणाऱ्या मराठी फेरीवाल्यांवर कारवाई केली जाते, त्याच ठिकाणी नवीन आलेले अनधिकृत किंवा संशयित फेरीवाले मात्र कोणत्याही भीतीशिवाय व्यवसाय करताना दिसतात. जर हे चित्र खरं असेल तर हा केवळ प्रशासनाचा अपयश नाही, तर तो थेट दुजाभावाचा प्रश्न बनतो. कारण एकीकडे नियम पाळणाऱ्यांवर कारवाई होत असेल आणि दुसरीकडे नियम मोडणाऱ्यांना मोकळी दिली जात असेल, तर मग कायद्यावरचा विश्वास कसा टिकणार? हा प्रश्न केवळ मराठी किंवा परप्रांतीय असा नाही, तर तो न्याय आणि समानतेचा आहे. पण स्थानिकांच्या दृष्टीने हा मुद्दा अत्यंत गंभीर बनतो, कारण त्यांना असं वाटतं की त्यांच्या स्वतःच्या शहरात त्यांना दुय्यम स्थान दिलं जातंय का. यामध्ये आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अनेक मराठी फेरीवाले हे पारंपरिक व्यवसाय करत आलेले आहेत. भाजी विक्री, फळं विक्री, लहान सहान वस्तूंची विक्री, आणि त्यांनी कधी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केल्याचं चित्र दिसत नाहीये. तरीही कारवाईचा फटका सर्वप्रथम त्यांनाच बसतो, अशी तक्रार वारंवार समोर येते. म्हणूनच या संपूर्ण प्रक्रियेत एक गोष्ट स्पष्ट असली पाहिजे: कोणताही फेरीवाला असो, तो मराठी असो, परप्रांतीय असो किंवा कोणत्याही पार्श्वभूमीचा असो, त्याच्यावर एक समान नियम लागू झाले पाहिजे. पात्र असेल तर त्याला संरक्षण आणि जागा मिळाली पाहिजे, अपात्र असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. पण हा समतोल राखणं ही प्रशासनाची सर्वात मोठी कसोटी आहे. जर हा समतोल बिघडला तर हा प्रश्न केवळ फेरीवाल्यांचा राहणार नाही, तर तो सामाजिक असंतोष निर्माण करणारा ठरू शकतो. आणि त्यामुळेच मराठी फेरीवाल्यांचा मुद्दा हा केवळ भावनिक नाही आहे, तर तो व्यवस्थेच्या न्यायाचा आरसा आहे. आता या सगळ्या गोंधळाचा केंद्रस्थानी आहे 2014 सालचा पदविक्रेते कायदा. या कायद्याचा उद्देश अगदी स्पष्ट होता: फेरीवाल्यांना कायदेशीर संरक्षण देणं आणि शहरात शिस्त राखणं. पण आज दशक उलटल्यानंतरही हा कायदा पूर्णपणे अंमलात आलेला दिसत नाही आहे. 2014 मध्ये मुंबई महापालिकेने एक सर्वेक्षण केलं होतं, ज्यामध्ये सुमारे 32,000 फेरीवाले पात्र ठरले. पण आजच्या घडीला अंदाजे 1 लाख ते 1.5 लाख फेरीवाले मुंबईत व्यवसाय करत आहेत. म्हणजेच मोठा वर्ग हा अधिकृत व्यवस्थेच्या बाहेर आहे. गेल्या 10-12 वर्षात नवीन सर्वेक्षण न होणं, झोन निश्चित न होणं आणि नियंत्रणाचा अभाव, या सगळ्यामुळे हा आकडा वाढत गेला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने घेतलेली भूमिका अत्यंत कठोर आणि स्पष्ट आहे. न्यायालयाने राज्य सरकार आणि महापालिकेला फेरीवाल्या कायद्याच्या अंमलबजावणीतील विलंबनाबद्दल फटकारलाय. आता शेवटची संधी देतोय, असा स्पष्ट इशारा देत न्यायालयाने कालमर्यादित आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. आणि जर हे केलं नाही तर न्यायालय स्वतः हस्तक्षेप करेल, कालमर्यादा ठरवेल आणि आदेश न पाळणाऱ्या अधिकाऱ्यावर अवमानाची कारवाई करू शकेल, असे ठणकावून सांगितलंय. कोर्टाने विचारलेला एक मूलभूत प्रश्न सगळ्याचं सार सांगतो: फेरीवाला झोन नेमकं कुठे आहेत? आणि प्रशासनाकडे याचं ठोस उत्तर नव्हतं. याचा अर्थ ज्यांना कायद्याच्या चौकटीत बसवायचं आहे त्यांच्यासाठी चौकटच तयार केलेली नाही आहे. त्यामुळे आज परिस्थिती अशी आहे की कुठेही फेरीवाले बसतात आणि मग त्यांना हटवताना संघर्ष निर्माण होतो. यावर उपाय म्हणून महापालिका आता QR कोड आधारित परवाना प्रणाली राबवणार आहे. पात्र फेरीवाल्यांना QR कोड दिला जाणार आहे, ज्यामुळे त्यांची ओळख निश्चित होईल, त्यांना ठराविक जागा मिळेल आणि त्यांच्या व्यवसायाला कायदेशीर मान्यता मिळेल. ही प्रणाली केवळ योग्य पद्धतीने राबवली गेली तर शहरात शिस्त आणण्याचा हा एक प्रभावी मार्ग ठरू शकतो. पण इथेच खरी कसोटी आहे: ही प्रणाली अंमलात कशी आणली जाणार? फक्त QR कोड देऊन काम संपणार नाही आहे. त्या कोडची पडताळणी, जागेचं नियोजन, रोजची तपासणी आणि उल्लंघन करणाऱ्यांवर तातडीची कारवाई, हे सगळं तितकंच महत्त्वाचं आहे. महापालिका ट्रेड रिफ्युजल चार्जेस म्हणजेच फेरीवाल्यांकडून शुल्क वसुली करण्याचा विचार करत आहे. कारण फेरीवाले शहराच्या सुविधेचा वापर करतात, रस्ते, साफसफाई, सार्वजनिक जागा, त्यामुळे त्यांच्याकडून महसूल मिळणं योग्यच आहे. पण हा महसूल फक्त पात्र फेरीवाल्यांकडूनच घेतला जात असेल आणि अनधिकृत फेरीवाले तसाच सुरू राहणार असतील तर हा समतोल बिघडेल. त्यामुळे प्रश्न उभा राहतो: अनधिकृत फेरीवाल्यांवर नेमकं काय नियोजन आहे? त्यांच्यावर कारवाई कशी आणि किती प्रभावीपणे केली जाणार? जर यावर ठोस उत्तर आणि कृती दिसली नाही तरी संपूर्ण व्यवस्था अपुरी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता पोलीस आणि महापालिका प्रशासनाची भूमिका अत्यंत निर्णायक ठरते. फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवणं ही संयुक्त जबाबदारी आहे. महापालिका नियोजन करेल, झोन ठरवेल, परवाने देईल, पण त्या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांची साथ आवश्यक आहे. तर हे दोन विभाग समन्वयाने काम करत नाहीत तर कोणताही कायदा प्रभावी ठरणार नाही. कोर्टानेही हेच अधोरेखित केलं आहे की जबाबदारी निश्चित केली जाईल. कोणत्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं, कोण कारवाई करण्यात अपयशी ठरलं, याचा हिशोब घेतला जाईल. म्हणजेच आताही केवळ सूचना नाही आहे तर ते उत्तरदायित्वाची वेळ आली आहे. याच सगळ्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रत्यक्षात अंमलात आणता येईल असा उपाय पुढे येताना दिसतोय. मुंबईतील विविध भागांमध्ये पुलाखाली, मोकळ्या जागांमध्ये आणि पदपथांवर निर्माण झालेल्या अनियंत्रित गाळे आणि बाजारपेठांचा प्रश्न. आज अशा अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फेरीवाले व्यवसाय करताना दिसतात. पण त्यामध्ये नेमके किती जण कायदेशीर आहेत आणि किती अनधिकृत आहेत याबाबत कोणतीही स्पष्ट आणि पारदर्शक व्यवस्था दिसत नाही आहे. हळूहळू या जागा अनियंत्रित बाजारपेठांमध्ये रूपांतरित होत चालल्या आहेत, जिथे नियमांपेक्षा ज्याचा जोर त्याची जागा, अशी परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र दिसतं. म्हणूनच एक ठोस आणि व्यवहार्य मागणी पुढे येते.
ह्या गाळ्याचा आणि जागांचा वापर सध्यासारखा अनियंत्रित पद्धतीने होऊ देण्याऐवजी महापालिकेनेच या जागांचा अधिकृत ताबा घ्यावा आणि त्या नियोजनबद्ध पद्धतीने भाडेतत्वावर द्याव्यात. म्हणजेच कोणालाही सरसकट बसू देण्याऐवजी एक स्पष्ट आणि कायदेशीर प्रक्रिया तयार करूनच या जागांचे वाटप करण्यात यावे. या प्रक्रियेत केवळ तेच फेरीवाले पात्र ठरतील जे नोंदणीकृत आहेत, ज्यांच्याकडे QR कोड आधारित प्रमाणपत्र आहे आणि जे फेरीवाला कायद्याच्या चौकटीत बसतात. असं केल्याने एक मोठा बदल घडू शकतो. सध्याचे अनधिकृत फेरीवाले ज्या जागांमध्ये व्यवसाय करतायत त्यांची संख्या आपोआप कमी होईल, कारण त्यांना अधिकृत व्यवस्थेत बसण्यासाठी पात्र ठरावं लागेल. दुसरीकडे जे खरोखरच कायदेशीर आणि प्रामाणिकपणे व्यवसाय करू इच्छितात त्यांना एक स्थिर, सुरक्षित आणि मान्यताप्राप्त जागा मिळेल. यामुळे फेरीवाल्यांच्या उदरनिर्वाहाचाही प्रश्न सुटू शकतो आणि शहरातील अनियंत्रित गर्दीवरही नियंत्रण येऊ शकतं. पण या सगळ्यातला सर्वात महत्त्वाचा आणि अनेकदा दुर्लक्षित राहणारा मुद्दा म्हणजे महसूल. सध्या जागांमधून जो पैसा फिरतो तो नेमका कुठे जातो, कोणाच्या खिशात जातो, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होतात. जरी संपूर्ण प्रक्रिया महापालिकेच्या नियंत्रणाखाली आणली गेली तर हाच पैसा थेट महापालिकेच्या तिजोरीत जमा होऊ शकतो. यामुळे केवळ भ्रष्टाचाराला आळा बसेल असं नाही, तर शहराच्या विकासासाठी अतिरिक्त महसूलही उपलब्ध होईल. मात्र यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पारदर्शकता आणि कडक अंमलबजावणी. कोण पात्र, कोण अपात्र, भाड्याची रक्कम किती, जागेचं वाटप कसं, या सगळ्याचे स्पष्ट नियम असले पाहिजेत आणि ते काटेकोरपणे पाळले गेले पाहिजेत. नाहीतर पुन्हा एकदा तीच परिस्थिती निर्माण होईल. फक्त नाव बदलतील, पद्धत बदलाचं भासवलं जाईल, पण प्रत्यक्षात काहीच बदलणार नाही. त्यामुळे हा प्रस्ताव केवळ एखाद्या भागापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण मुंबईच्या फेरीवाला व्यवस्थापनासाठी एक प्रभावी मॉडेल ठरू शकतो. जर तो प्रामाणिकपणे आणि व्यवस्थित राबवला गेला तर शहरात शिस्त आणण्यासोबतच फेरीवाल्यांना सन्मानाने आणि कायदेशीर चौकटीत व्यवसाय करण्याची खरी संधी मिळू शकते. दरम्यान आणखी एक गंभीर मुद्दा म्हणजे नारळ विक्रेत्यांचा. शहरात मोठ्या प्रमाणावर वाढलेले नारळवाले धारदार सुऱ्या आणि कोयते वापरतात. हे त्यांच्या व्यवसायाचा भाग असला तरी सार्वजनिक ठिकाणी अशा शस्त्रांचं उभं राहणं हा सुरक्षेचा प्रश्न बनतो. यावर नियंत्रण कोण ठेवणार? पोलीस तपासणी करतात का? परवाने दिले गेले आहेत का? हे प्रश्न अनुत्तरित आहेत. याचबरोबर शहरात हातगाडीवर मोठ्या प्रमाणावर बाहेरून आलेले विक्रेते व्यवसाय करत असल्याचे दिसतंय. तसेच काही ठिकाणी भंगारवाले परवाना संपलेला किंवा नियमबाह्य गाड्यांवर व्यवसाय करताना असल्याच्या तक्रारी आहेत. या सर्वांवर नेमकं काय नियोजन आहे? तपासणी आणि कारवाई किती प्रभावीपणे केली जाते आणि नियम मोडणाऱ्यांवर ठोस कारवाई का होत नाही आहे? हे प्रश्न अजूनही स्पष्ट उत्तरांची वाट पाहत आहेत. तसंच नगर फेरीवाला समिती या यंत्रणेची भूमिका देखील महत्त्वाची आहे. राज्यात शेकडो समित्या स्थापन झाल्या असल्या तर त्याची कार्यक्षमता, निर्णयक्षमता आणि अंमलबजावणी याबाबतीत अजूनही मोठी पोकळी आहे. या समित्यांनी फेरीवाल्यांची यादी, झोनचं नियोजन आणि वाद सोडवण्याचं काम प्रभावीपणे केलं तर परिस्थिती सुधारू शकते. आज परिस्थिती अशी आहे की रस्ते अडले जात आहेत, पादचारीत रस्ते आहेत, वाहतूक विस्कळीत होते आहे आणि दुसरीकडे फेरीवाले सांगतायत आमचं पोट कसं भरायचं. म्हणजेच हा संघर्ष आहे उदरनिर्वाह आणि शिस्त यामधला. या सगळ्यातून एकच स्पष्ट होतं, उपाय एकतर्फी असू शकत नाही. फेरीवाल्यांना हक्क देताना शहराची शिस्त राखणं तितकंच गरजेचं आहे. त्यासाठी नवीन सर्वेक्षण, स्पष्ट झोनिंग, QR कोड प्रणालीची काटेकोर अंमलबजावणी, अनधिकृत फेरीवाल्यांवर ठोस कारवाई आणि संशयित प्रकरणामध्ये ओळख पडताळणी हे सगळं एकाच वेळी आणि प्रामाणिकपणे करावे लागेल. कारण शेवटी प्रश्न एका शहराचा नाही तर त्या शहराच्या व्यवस्थेचा आहे. मुंबई संधी देणारी आहे, पण ती संधी नियमांमध्येच टिकते. नियम मोडले की शहर गोंधळात जातं. तुम्ही पाहत आहात न्यूज डंका आणि हा होता फेरीवाला प्रश्नाचा सखोल, वास्तववादी आणि डोळे उघडणारा आढावा. आता निर्णय प्रशासनाचा आहे, न्यायालयाचा आहे आणि कदाचित आपल्या सगळ्यांचाही. मुंबईला शिस्त हवी की गोंधळ? धन्यवाद.